भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की, जगत गुरु तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु महाराज की जय। सर्व धर्मात पारित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। जे देह वाचा मनसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वरोद्देशी कीजे म्हणतले। हे इची ईश्वरी कर्मयोगी, भजन कथनाचे निखागे, आदरले शेषभागे चतुर्थाचे। कुंडली गोवर्धन विठ्ठल श्री मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः। भगवान म्हणतात अर्जुना, की सर्व धर्मांचा परित्याग करून तू मला शरण ये। मला जर शरण आलास तर संपूर्ण दया तुला संपूर्ण पापांपासून मुक्त करून मी तुला मुक्त करून टाकेन। याबद्दल तू आता कुठल्या प्रकारचा विचार करत बसू नकोस। भगवंताला शरण येणं म्हणजे काय, भगवंताची असणारी शरणागती म्हणजे काय, त्याचा परिणाम काय, या सर्वांचा विचार या श्लोकामध्ये केलेला आहे। नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका, जयासी गीतेशी वाचिता टीका, ज्ञान होय लोकाति भाविका ग्रंथार्थिया, स्वय भानु जो भानु आराधिला, तयाचे कोळी दीपको दिव्य झाला, हरिभक्तीसी लावणीया समजता। नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा, नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, संपाद्य ज्ञानांच विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराज, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि सोऽहं शिरसा गुरुन्तं। वंशे विभूषितकरा नवनीरदाभा, पीताम्बरादरुणबिम्बफलादरोष्ठात्, पूर्णेन्दु सुन्दर मुखादरविन्द नेत्रात्, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं, ज्याच्या सानिध्यामध्ये आपल्या वैकुंठवासी किरटकर बाबांना आज सद्गती प्राप्त झाली, ज्या भगवान ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीवरती श्रद्धा ठेवून आपल्या गुरुनाम गुरु आपल्या श्रीगुरूंनी साधना केली, अगदी त्यांचाच वारसा उचलत त्यांनी आजपर्यंत त्याच सद्वाक्यांचा आधार घेत स्वतः ते ग्रहण करून त्यांचा परिपाक करून आज आपल्या सर्वांना ही मोक्षाची वाट खुली करून दिली आणि आज आपल्यामधून त्यांनी कायमच्या जगाचा निरोप घेतला। निळोबरांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं, धन्य शुद्ध जाती धरी लवकर परती, आई गेले तेची कानी परिपाक होय मनी। या जगामध्ये बरेच पुरुष जन्माला येतात, जगामध्ये बरेच माणसं जन्माला येतात, पण ती जी येतात जन्माला त्यांना नक्की स्वतःचा उद्देश कळत नाही की जन्माला का आलोय। बरेच जन्माला येतात, हे मानवाचा जन्म विशेष मानण्याकरता मानवाचा विशेष जन्म माने खरोखर माने का तेरे ते ज्या वेळेला चराचर जन्माला आलं नव्हतं, अगदी चराचरामध्ये सर्व शून्याकार होता, त्या ठिकाणी ब्रह्माला झालेलं स्फुरण, त्या स्फुरणातून ईश्वरत्व भाव भगवंताचा प्रकट झाला। त्या भगवान परमात्म्यानं आपलं भजन करण्याकरता म्हणून अनेक अशा योनी निर्माण केल्या, आडव्या उभ्या तिरक्या उडणाऱ्या चालणाऱ्या सरपटणाऱ्या सर्व योनी निर्माण केल्या।
आणि सर्व योधींकडे पाहिल्यानंतर पूर्वी तेने श्रेणंते निज मायेचे निहाते, त्या भगवान परमात्म्यानं मायेचा आधार धारण करून स्वतःला आकाराला आणलं. शिवाय आकारवान असणाऱ्या स्वतःचं भजन करण्याकरता, आपली प्राप्ती करून घेण्याकरता अनेक भूतांची म्हणजे सर्व जीवांची रचना केली. त्यामध्ये पाहिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की यामधला कोणीही आत्मप्राप्ती करता अधिकारी नाही, निजात्मप्राप्ती करता यातला कोणी अधिकार नाही. पशुकाय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, किती एक उपजता मरती, अंध बहिर होती पांगुळमुखी, अंध बहिर होती पांगुळमुखी. बघा, पशूंना पाप पुण्याची परिभाषा कळत नाही. पशुचं लक्षण काय? पशुचं लक्षण काय? चोच असणं हे पशुचं लक्षण नाही, सरपटता येणं हे पशुचं लक्षण नाही, किंचाळता येणं, हंबरता येणं हे पशुचं लक्षण नाही, पाण्यामध्ये राहता येणं हे पशुचं लक्षण नाही. मग पशुचं लक्षण पहिला नंबर काय? पशु काय? पाप पुण्य जाणं. 2 पायाचा पशु असू दे किंवा 4 पायाचा, पाप पुण्य कळत नाही तो पशु. उत्तम मध्यम भोग भोगिती, जो भोगच भोगतो तो कोण आहे? पशु. मग 2 पायाचा असू दे किंवा 4 पायाचा असू दे, शिकलेला असू दे किंवा अशिक्षित असू दे, कोण शेवटी तो पशुच. किती एक उपजता मरती, उपजता मरती. आता पशूंचं एक लक्षण सांगतो तुम्हाला मी. गावामध्ये कुत्र्यांची लोकसंख्या किती वाढायला पाहिजे? वास्तविक माझा विचार करा तुम्ही. कुत्र्यांची लोकसंख्या इतकी वाढायला पाहिजे, माणूस एका वेळी हम दो हमारे दो होता. आपल्या आजोबांच्या काळामध्ये एका वेळी 8 व्हायचे. आता हम दो हमारे दो, त्याहून आता कमी आलंय. आता हम दो हमारा एकच इथपर्यंत आलंय. कुत्र्याला मात्र 6 पिल्लं, त्यातला जन्माला येतात 6, जगतात 2, म्हणजे किती एक उपजता मरती. कसं काय? गाडी खाली येतात, मोठी कुत्री फाडून खातात, असं काहीतरी होतं. माणसाचं काही वेगळं आहे, पण माणसाचं जरा मरण वेगळं आहे. उपजता मरती म्हणजे काय? जन्माला येतात ते मरण्याकरता, जन्माला येतात ते अमर होण्याकरता नाही, मरण्याकरता, म्हणून उपजता मरती. हे लक्षण लावून घ्या. अंध बहिर होती पांगुळमुखी. आता आंधळी झाली. आंधळा कोणता? घुबड. घुबड हा दिवसा आंधळा आहे. साप बहिर आहे, सापच पांगळा आहे. आणि सर्व पशु मुके आहेत. कसे? मुके. हे लक्षण कोणाचं आहे? वास्तविक पाहता पशुचं लक्षण आहे, पण हे लक्षण माणसाला पण फिट बसतंय. कसं काय? जर काही तो म्हणतात ना, काही जागा का निजलासी, सुने जागावून निधारापाशी, तुझ्या हितावाटी करी वसवशी, भेटी न घेसे वासुदेवासी. काय झोपलाय म्हणजे काय? तू का म्हणे कैसे? आंधळे जग, आंधळे जग, आंधळ जग बहिर आहे. तुकोबारांनी ओरडून ओरडून सांगितलं, पण जग कसं आहे? खरंच ओढून विनवितो तुम्हा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा सांगितलं, पण कळलं नाही. शेवटी काय झाले? सगळे बहिरच जमा झाले. पांगुळ. तू का म्हणे त्यांचे काष्ट हात पाय. महाराज, पांगळा म्हणजे काय? ज्याला हातपाय नाहीत तो पांगळा. इथपर्यंत गोष्ट ठीक आहे. ज्याला हातपाय नाही तो पांगळा. पण ज्याला हातपाय, आता सगळेच पांगळे हातपाय नसणारे असं काही नसतं ना. बघा तुम्ही, काही जण असे असतात त्यांचे हातपाय कामच करत नाही, अधू असतात. आपण त्याला आपण काय म्हणतो? पांगळाच म्हणतो. तो पण अधू आहे ना शेवटी. हातपाय आहेत, दिसत आहेत, पण कसे शेवटी अधू आहेत, पांगळे आहेत. कसं तुम्हा आम्हाला हातपाय आहेत, पण ते पाय पंढरपूरला चालत नाही, ते हात कीर्तनामध्ये वाजत नाही. काय झाले शेवटी? ते तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना नवजाय हरिच्या. म्हणून महाराज, आपण आंधळ्यामध्ये मोडतो, आपण बहिऱ्यामध्ये मोडतो, आपण पांगळ्यामध्ये मोडतो, नवे आपण पशुमध्ये मोडतो. का पशुमध्ये मोडतो? तर पशुसारखं वागाल तर पशुसारखंच मोडाल ना. एखाद्या माणसाला लाख समजावून जर त्याला समजत नसेल, तू काय बैल आहेस का रे? तू काय बैल आहेस का?
आता सांगा त्याला शिंग आली का? शिंग नाही आली, पण बैलाचं लक्षण फिट झालं. तो कोण झाला? शेवटी बैल झाला, बैल. म्हणून नाथ महाराजांना बोलण्याची वेळ आली. भक्तिवीण पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. म्हणून ज्याचं जीवन भक्तीशिवाय आहे ते कसं आहे, ते जीवन महाराज जीवन नाहीच आहे. हरिविण जन्म तो नरक जीवन जाणं. त्याचा जीवन जीवन नाही, त्याचा जीवन म्हणजे नरक आहे, जिता जागता नरक आहे. त्यांनी या जन्मी नरक बघितला, त्याला मरण्याकरता, त्याला नरकात जाण्याकरता मरण्याची काही आवश्यकता नाही. आणि आताच मरण बघितलं आणि महाराज त्यातून सुटण्याची मात्र आपल्यामध्ये काय होत नाहीये, तयारी होत नाही. बघा तुम्ही, भगवान म्हणतात, अगा सूर्य जे वेळान उदयचे त्या वेळा की रात्री म्हणायचे, ते बी माझी भक्ती विणायचे की जे ते महापाप नये. ज्या दिवसाला सूर्य उगवत नाही त्या दिवसाला रात्र म्हणतात. त्या टायमाला काय म्हणतात? रात्र म्हणतात. रात्र म्हणजे काय? संध्याकाळी 6 ते संध्याकाळचे 6 ते तो 6 ते 6 रात्र नसते. कसं काय रात्र 6? थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळी 6 ला सूर्यास्त होतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो 6 ते 6. उन्हाळ्यामध्ये रात्र कशी होते? असो. रात्र म्हणजे सूर्याचं जाणं. रात्र म्हणजे टाइम नाही. ज्या वेळेला सूर्य अस्ताला जाईल, सूर्य 7 ला अस्ताला गेला तर 7 पासून रात्र. सूर्य 6 वाजता अस्ताला गेला तर 6 वाजल्यापासून पुढे रात्र. तसं रात्र म्हणजे काय? तर मी कोण आहे? मी सूर्य आहे. आणि मी ज्या कर्मात नाही त्या कर्माला पाप म्हणायचं. माझी भक्ती विणायचे की जे ते महापाप नये, त्याला महापाप म्हणायचं. अशी बरीच मला नग भेटली महाराज. खूप परोपकार केला, लोकांना खायला घातलं, लोकांना पार्ट्या दिल्या, लोकांना काय काय दिलं, काय काय म्हणून दिलं, लोकांना काय काय दिलं. अनाथाश्रम चालवले, चॅरिटी फंड चालवले, वृद्धाश्रम चालवले. पण अशातले बहुतांश लोक जे आहेत ना, मी पाहिले कधी कधी की देवाला मानतच नाही. म्हणलं, अहो तुम्ही एवढं केलं, खरोखर एवढं केलं, तुम्हाला काहीतरी पुण्य मिळेल. हे म्हणलं पुण्य मानत नाही. तुमच्यावर देव कृपा करेल हे असं देव पण मानत नाही. आम्ही देवाकरता केलंच नाही. त्याच्यामुळं माऊलींना तो शब्द वापरावा लागला. आपल्या सर्वांचा अभंग पाठ आहे, एकदा म्हणा फक्त, त्रिवेणी संगमी चित्त नाही नामी नामासी विन्मुख. हा विषय, नामासी विन्मुख. सगळं केलं पण भगवंताचं नाम नाही घेतलं, भगवंताला शरण गेला नाही. असं आहे. म्हणजे जगामध्ये सर्वजण करतात, पण भक्ती सर्वजण करीत नाही. बघा, माळा सर्वजण घालतात, माळकरी सर्वजण होतील, पण वारकरी सर्वजण होणार नाही. हे लक्षात घ्या. बरं, वारकरी सर्वजण होतील, पण फक्त 15 दिवसासाठी. घरी आल्यावर काय महाराज, एखाद्या वाघाला जर वाघ म्हणत असेल तर त्याच्यावर नुसते पट्टे असून चालत नाही. पट्टे शबऱ्याला पण असतात. नुसतं शिकार करून चालत नाही, शिकार कुत्रा पण करतोय. नुसतं डरकून चालत नाही, मगर पण डरकते. त्याच्यामध्ये सर्व लक्षणं कशी फिट असावी लागतात. तसं एखाद्याला वारकरी म्हणायचं तर त्याच्यामध्ये वारकऱ्याची सगळी लक्षणं कशी असली पाहिजे? व्यवस्थित ती लक्षणं असली पाहिजे. तर अशा प्रकारे महाराज या ठिकाणी एखाद्याला जर म्हणायचंय तू जन्माला आला, तर जन्माला येण्याचा उद्देश साफ असेल तर तो खरोखर जन्माला आला. म्हणून भगवंताला म्हणावं लागलं, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. देव म्हणतात की हजारो लोकांमध्ये कोणीतरी एक या पंथामध्ये येतो, कोणीतरी एक त्या पंथामध्ये येतो, त्या पंथामध्ये वाटचाल करतो. बघा, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धये. मग यततामपि सिद्धानां, त्या प्रयत्न करणाऱ्यामध्ये सुद्धा एक कोणतरी जो आहे तो मला सांगतो, आणि त्याच्यामध्ये कोणतरी एक आहे तो मुक्त होतो. अशी लक्षण आहेत त्याची, टप्प्याटप्प्याने लक्षण आहेत त्याची सुद्धा. असो, मग जन्माला आल्यानंतर भगवंताला जाणणं. बघा, भगवंताला जाणणं, त्या जाणण्याकरता काय केलं पाहिजे
हे या ओळीमधून सांगतात की जे देह वाचावसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देशे किसे म्हणतले. जन्मानंतर काय केलं पाहिजे याचा उद्देश मौली या ठिकाणी स्पष्ट करतात. बरं, हे करायचंय. एखादा व्यक्ती का करेल, हे कशा करता करेल बघा. का करेल आणि कशा करता करेल. ज्याला ज्याला स्वतःच्या जगण्याचा उद्देश स्पष्ट झाला, ज्याला ज्याला स्वतःची मृत्यूबद्दलची भीती समजली, ज्याला ज्याला मृत्यू कळाला तो लागणार बघा. ज्याला ज्याला स्वतःचा मृत्यू कळला तो इकडे येणार. ज्याला मृत्यूची भीती नाही तो इकडे येणार नाही. आणि सावध जर वेळेवर झाला नाही बघा, मृत्यूची भीती आहे वाटली पण ती वेळेवर वाटली नाही तरी तो इकडे येणार नाही. एखाद्या व्यक्तीला वयाच्या 80व्या वर्षी मृत्यूची भीती वाटली, उपयोग काय राहिला. सगळं गेलं, निघून गेलं, सर्व निघून गेलं. ज्या वयामध्ये परमार्थ करायला पाहिजे त्या वयामध्ये त्या तारुण्याचा मोद अंगामध्ये चढलाय. तुकोबारांच्या भाषेत तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी सदा मुसमुसी म्हैसा देसा आठवणी वेठवणी बांधला मुंडासा. तुकोबारा म्हणतात ज्या वयाची करायला पाहिजे त्या वयात ते केलं नाही का, त्या वयात सावधच झाला नाही, त्या वयामध्ये मृत्यूची भीती वाटलीच नाही, त्याच्यामुळं काही केलंच नाही. कसं काय, मृत्यूची भीती प्रत्येकाला आहे. कारण मृत्यू अशी चीज आहे की मृत्यू नावाची चीज वस्तू माणसाला कधी पकडेल, कुठं पकडेल, कसं पकडेल समजणार नाही. बघा, एखाद्याचा मृत्यू जिथे यायला पाहिजे तिथेच येणार. एखाद्याचा मृत्यू जेव्हा यायला पाहिजे तेव्हाच येणार. एखाद्याचा मृत्यू ज्याच्या हात नाही यायला पाहिजे त्याच्याच हातून येणार. रामायण वाचतो आपण. भगवान शंकर होते रामप्रभूच्या बाजूने. कोण? बजरंगबली. लंकेमध्ये घुसले पण होते. रावणासमोर डरकाळी फोडून आले होते. रावणाची दाढी जाळून आले होते. पण रावणाला मारलं नाही का, तुला मी नाही मारणार, तुझा मृत्यू माझ्या हातून नाही, तुला मी नाही मारणार. बरोबर ना. मृत्यू कोणाच्या हातून आहे? जरासंध. बघा, जरासंधाला भगवंतानं 18 वेळा पराभूत केलं. किती वेळा? 18 वेळा पराभूत केलं. आणि 18 वेळा पराभूत करून सुद्धा देव त्याला मारू शकले नाहीत का? देवाला मारता नसतं आलं? मारलं नाही त्याला, सोडून दिलं. त्या जरासंधाच्या वेळेला तो कालयवन आला होता. कालयवन, त्या कालयवनाला भगवंताने पळवलं, एका गुफेत केलं. त्या गुफेमध्ये मुचकुंद तप करत होता. बघा, झोप घेणं वाईट आहे, पण कधी कधी एखाद्या झोपेनंतर जर देव मिळणार असेल तर ती झोप चांगली म्हणायला लागेल. का? या मुचकुंदानं पूर्वी इंद्राच्या बाजूने युद्ध केलं आणि इंद्राकडून वर मागून घेतला की देवा जाम खूप युद्ध झालं, आता खूप दमलो मी, मला आता झोप पाहिजे. बरं, ठीक आहे, पण मग मला अशी झोप पाहिजे की माझ्या झोपेमध्ये कोणी अडथळा पडू नये, माझ्या झोपेत कोणी विघ्न करू नये. इंद्राकडून झोप मागितली आणि इंद्राकडून झोप मागितल्यानंतर ते झोपले होते. त्याचा परिणाम असा झाला होता, एवढे वर्ष तप केल्यामुळं डोळ्यामध्ये एवढं सामर्थ्य, भगवंतानं त्याच्या अंगावरती आपला पितांबर टाकला, लपून बसले. कालयवन समोर आला. कालयवनाला वाटतं कृष्ण झोपला की काय, त्यानं लाज घातली, पडदा उचलला, उठल्या बरोबर खाली मुचकुंद उठले. मुचकुंदाने नजर टाकली त्या कालयवनावरती, भस्म झाला. सांगा, आता भगवंतामध्ये सामर्थ्य नाही मारायचं, सामर्थ्य देवामध्ये पण आहे, पण मारलं नाही का? कुणाच्या हातून होतं मरण? याच्या हातून होतं. नवे चला, कर्णाचं मरण कुणाच्या हातून होतं? अर्जुनाच्या हातून होतं. महाराज, कर्ण हा साधारण नव्हता. पूर्वी सहस्रकवची नावाचा असुर होता. त्या सहस्रकवची असुरानं सूर्यनारायणांकडून 1000 कवचांचं असं वरदान मागून घेतलं होतं. एकावर 1000 कवच. एक कवच फोडण्याकरता एका व्यक्तीला 1000 वर्ष युद्ध करावं लागेल. एक कवच फोडण्याकरता एका व्यक्तीला 1000 वर्ष युद्ध करावं लागेल. त्याला मारण्याकरता भगवंतानं अवतार धारण केला, कंबाईन. आपण त्याला कोल्ह्याप म्हणतो, कोल्ह्याप केलं. नरनारायण अवतार धारण केला. भगवंतानं नरनारायण अवतार धारण करून त्यावेळेला 1000 वर्ष नर युद्ध करायचा, 1000 वर्ष नारायण युद्ध करायचा. एक शेवटी 999 नंबरचं कवच नारायणाने फोडून टाकलं. आता 1000वं कवच बाकी होतं. तेवढ्यात तो असुर पळाला आणि सूर्यमंडलामध्ये लपला. आता हा सहस्र कवची पुढच्या अवतारामध्ये कोण आला होता?
कर्ण झाला होता. कोण झाला? कर्ण झाला. कवच कुंडला सहित आला. आणि त्या ठिकाणी आता नारायण कोण आहेत? कृष्ण. नर कोण आहे? अर्जुन. आता सांगा, त्याला मारणं कोणाच्या हातामध्ये होतं? कोणाच्या हातामध्ये होतं? इथपर्यंत पॉइंट लक्षात घ्या. त्याला मारणं अर्जुनाच्या हातामध्ये होतं, म्हणून अर्जुनानं त्या कर्णाला मारलं. आता पुढे चला. म्हणजे मृत्यू ज्याच्या हातून आहे त्याच्या हातून आपला होणार. मृत्यू जिथं आहे तिथं होणार. सर्वांना परीक्षाचं उदाहरण आहे. गरुडाची आई महाराज आजारी पडली. गरुडाची आई आजारी पडल्यानंतर त्या ठिकाणी तिला पाहायला रोज सेलिब्रिटी स्टार यायचे. बिस्किट पुडा घेऊन काय घेऊन यायचे लोक. आल्यानंतर तो गरुड रोज त्या आईला विचारायचा, आई आज कोण आलं? आई आज कोण आलं होतं? आई आज कोण आलं होतं? ती सांगायची, आज इंद्र आलाय, आज चंद्र आला होता, वायू आले होते, वरुण आले होते. एक दिवस त्याने विचारलं, आई कोण आलं? ते म्हणते, बाबा यम आला होता. म्हटलं काय इकडे तिकडे बघत बसला होता? म्हटलं आई तिकडे बुक झालं म्हटलं आपलं. सटकावं लागेल. तो घेऊन गेला, लांब कपारीमध्ये नेऊन ठेवलं. बस इथं सेफ आहेस तू, इथं कोरोना येणार नाही. तुला मी आता क्वारंटाईन केलं. तिला क्वारंटाईन केलं. तिची कोबडी पडली. का काय घाबरलीस का? मागे वळ बघ. मागे यमदेव उभेच. का हो तुम्ही इकडे कधी आलात? तुम्हाला इथला पत्ता दिला कोणी? बाबा मी काल हिला बघायला गेलो तेव्हा टेन्शन मध्ये आलो होतो. हिचं मरण तिकडे, ही इकडे काय करते? तू माझं काम हलकं केलंस. आता सांगा काय झालंय हे? तसं जिथं आहे तिथं ज्याच्या हातून व्हायचंय त्याच्या हातून होणार. ज्या वेळी होणार त्याच वेळी होणार. आणि पुन्हा मृत्यूचा अधिकारी आहे. एखाद्या गावामध्ये दोन माणसं आजारी पडली. लोकांना वाटतं दोघांमधला कोणतरी खपणार आहे. तेवढ्यात कोणतरी गावातला पोरगा रोडवरती गाडी घेऊन गेलेला असतो, तोच टपकतो. सांगा आता अधिकार कोणाचा आहे? तुम्हाला किती पण वाटलं हे मरणार, कधी हा मरेल भरोसा नाही, कधी कोणी मरेल भरोसा नाही. काल माझी बोलला नाही गेला तो. काल तो अशी बोलला म्हणजे अमर झाला असं नाही ना. इथं आला म्हणजे मरण्याकरता झाला. इथं आला म्हणजे काय? मरण्याकरता झाला. याला मृत्यू लोक उगाच म्हणतात काय? त्या लोणावळ्याच्या घाटामध्ये आपली बस चालली आहे. 50 माणसं. पावसाळ्याचे दिवस. काळकन वीज यायची, चमकायची, परत वर जायची. सारखी वीज चमकायची, परत वर जायची, चमकायची, वर जायची. लोक म्हणतात काहीतरी गडबड आहे. आपल्या गाडीमध्ये कोणतरी एक पायाळू आहे, त्याला पहिला बाहेर काढावं लागेल, नाही तर बाकी सगळे खपणार. त्याला बाहेर काढावं लागेल. म्हणजे 49 जणांनी तो एकटा शोधून काढला. तो गावाचा एकुलता एक भजनी. त्याला पण एकाच अभंग पाठ, भक्त यशी जाणार जे देव उदास. त्याला आता परीक्षेची वेळ आली. 49 लोकांनी त्याला धरला, बाहेर काढला. गेले निघून. परत वीज चमकली, पण वीज पडली कुठं? गाडीवर पडली. हा सेफ राहिला, बाकी 49 ठार झाले. आता सांगा मृत्यू कोणाचा आला होता? त्यांचा की याचा आला होता? त्यांचा आला होता. म्हणून मृत्यू येणार म्हणजे येणार आहे. त्याला वेळेवर ओळखून सावध होणं, त्या मृत्यूला वेळेवर ओळखून सावध होणं हे शहाण्या माणसाचं लक्षण आहे. म्हणून नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. संतांना हे सांगायची वेळ आली का? संत सावधच होते ना. संतांना एक सगळं करायची काय गरज होती? संत तुम्हाला सावध करण्याकरता आले होते. आणि संत तुम्हाला सावध करतात, पण आपण सावध होत नाही. हा दोष आपलाय, संतांचा नाही. मला त्या दिवशी एक शाणा भेटला होता. कुठे भेटला ते पण सांगतो. पालीमध्ये भेटला होता. पाली पट्ट्यामध्ये गाव आहे. त्याने नाव घेतलं. का म्हणलं तुमचे महाराज इकडे एवढे आले होते, एवढे म्हणता महाराज एवढे तुमचे पॉवरफुल होते, एवढे हे होते, ह्या पट्ट्यात परमार्थ का नाही वाढला? त्या पट्ट्यामध्ये 4 टाळकरी का नाही तयार झाले? ह्या पट्ट्यामध्ये चांगले गाणारे का नाही तयार झाले? वादक का नाही तयार झाले? वारकरी का नाही तयार झाले? तुम्ही म्हणता एवढं संतांचं सामर्थ्य हे ते. मी त्यांना म्हटलं तुम्हाला मी एखादी डबी दिली. आता तुम्हाला एखादी डबी दिली. त्या डबीमध्ये सांगितलं या डबीत परीस आहे. डबी तर लोखंडाची आहे. तुम्ही विश्वास ठेवा? नाही ठेवणार. मी ती डबी उघडली, आतमधून एक कागदाची पुडी काढली.
त्या पोडीमध्ये परिस बांधलाय हे तुम्हाला दाखवलं. आता तुम्ही विश्वास ठेवाल की नाही? काय कारण? डबी लोखंडाची परिसाच्या जवळ आहे. परिसाचं काम आहे डबीला सोनं करणं, पण त्या डबीला सोनं करू शकला नाही. काय कारण? कागद मध्ये कागद आहे. दगड बघा, दगड असा किती वर्ष पाण्यामध्ये भिजल्यावर तो ओला होईल? असा किती वर्ष पाण्यात भिजल्यावर तो ओला होईल? तसं आमचं काम आहे. आम्ही सप्ताह भरपूर वाढवले. आम्ही भजन कीर्तन फार वाढवली. जिथं पूर्वी सप्ताह काढण्याकरता भात विकून लोक पैसा काढायचे, तिथं आता मोठे मोठे स्पॉन्सर यायला लागले. मोठे मोठे सप्ताह, करोडोच्या घरातले सप्ताह आता वारस व्हायला लागले. पण सावध किती झाली? सावध किती झाली? मी तर म्हणतो सप्ताहात कीर्तनापेक्षा एक माणसाने 13वेचं कीर्तन ऐकावं का, हे पण सांगतो तुम्हाला मी. 13व्याच्या दिवसामध्ये कोणतरी गेलेला बघितला असतो, समोर एक गेलेला बघितलेला असतो. बाबा हा बघ हा गेलाय, तसं आपण पण एक दिवस जाणार. काहीतरी कुठेतरी ते स्मशान वैराग्य असतं. त्या स्मशान वैराग्याच्या काळामध्ये थोडाफार उपदेशाचा अमृत जिरेल तरी भूमी नांगरलेली असते. त्याच्यावर पाऊस पडला नाही, पीक उगवलं तर कमीत कमी गवत तर उगवल, हे तरी असतं. पण आपलं नाही तसं काहीच. आपलं असं काही होत नाही. तुकोबारे म्हणतात, एक पाहत असा एकाचे मरण आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचं मरण बघतोय, त्याला पोहोचवून येतोय, पण तो सावध होत नाही. हे दुर्भाग्य आहे. आणि त्यांच्यामध्ये, त्या यादीमध्ये विरळा एखादा असतो जो सावध होतो, जो सावध करतो, त्याला भाग्यवान म्हणतात. भाग्यवंत म्हणतया शरण गेले पंढरीराया, किंवा भाग्यवंत म्हणतया अवघी देवावरी माया, याला भाग्यवान म्हणायचं. मी मगाशी म्हणलं मनुष्याणाम सहस्रेषु इथपर्यंत. मी हा सगळा शब्दप्रपंच का म्हणला असेल याला कारण, ज्यांच्या सोहळ्यामध्ये मी 16 शब्द वापरतो बरं. सुतक हा विषय हरिभक्ताला नाही. त्याने तो पाळायचा असतो, 13 दिवस पाळायचा असतो. तो का पाळायचा असतो? तस्मात शास्त्र प्रमाणांते कार्य व्यवस्थितो. शास्त्राला प्रमाण मानायला माऊलीनं सांगितल्यामुळं, भगवंतानं सांगितल्यामुळं, तुकोबारायांनी सांगितल्यामुळं, नाथ महाराजांनी सांगितल्यामुळं वारकऱ्यांना शास्त्राला प्रमाण मानावं, सुतक पाळावं. पण वास्तविक पाहता त्याला सुतक नाही. माझे वैकुंठवासी जेव्हा आजोबा वारले होते, मला बाबांकडे बघून त्यांची आठवण का झाली? यांचं कार्य बघून मला त्यांची आठवण झाली. मी आता इथे जेव्हा आलो ना, आकांक्षी मी तर बोललो सोफ्यावरती, खरोखर आजोबाचं नातवावर काय प्रेम असतं. आजोबाने जाताना एक वेळ प्रॉपर्टी बाजूला ठेवावी, पण आपलं पारमार्थिक सर्व वैभव, सर्व संपत्ती आपल्या वारसदाराला देऊन जाणं. एक परखड वाक्य सांगतो तुम्हाला मी. एका वारकऱ्यानं दुसरा वारकरी तयार केल्याशिवाय मरूच नाही. काय म्हणणं याच्यावरती? एका वारकऱ्यानं दुसरा वारकरी घडवल्याशिवाय मरूच नाही या मताचा आहे. ध्यानात घ्या. किती ठिकाणी आज घरी गेल्यावर पाहायची वेळ येते. महाराज लोक येतात, महाराज आमचे आजोबा वारकरी होते, तुम्ही काय करतो? पण आम्ही पण वाऱ्या करतो. कुठे? शिर्डीला. मी कुठल्या देवतेला नाव ठेवत नाहीये. ज्याची उपासना करायची त्याची करा, पण कुलाचार्यानं आलेलं पहिलं करा. तुकोबारा एवढा अभिमानानं सांगतात, वंश परंपरा दासनी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा. बरोबर ना? उडीचे देवत ज्याचा पंढरीनाथ होईन दाससूत. तुकोबारा म्हणतात, ज्याच्या कुळामध्ये पांडुरंगाची भक्ती चालते त्याचा दासीसूत पण होईन मी. माझ्या घराण्यानं, माझ्या पिढ्यांनी उपासना कोणाची केली आहे? या पांडुरंगाची केली आहे. माझ्या वाडवडिलांनी, माझ्या वडिलांची रसिका देवा. तसं आपल्या वाडवडिलांपासून जो परमार्थ आलाय तो नाही वाढला तरी चालेल, पण जपता आला पाहिजे, तो पुढच्या पिढीकडे देता आला पाहिजे. नाहीतर आपण जर असेच राहिलो ना, तर हे पुरुषार्थहीन माणसाचं लक्षण आहे. म्हणून महाराज त्यांनी परमार्थ जगला, जपला, सांभाळला आणि तो पुढच्या पिढीला आता मार्गस्थ केला. ग्रामस्थांकडे सुद्धा तो परमार्थ संक्रमित केला. आता ग्रामस्थ, परिसरातील सर्व वारकरी या सर्वांची आता नैतिक जबाबदारी आहे की ज्या का महात्म्यानं आपला निरोप घेतलाय
माऊली म्हणतात, देखे साधको निघून जाय मागे पाऊलांची ओळ राहे, तर ठाई ठाई प्रगटे आणि मादिक. एखादा साधक नुसता निघून जात नाही, एखादा साधक नुसता निघून जात नाही. तो जात असताना त्याच्या पावला पावलावरती अनिमादिक सिद्धींचा वास असतो. एखादा जातो ना व्यक्ती, तेव्हा त्याचं कार्य सांभाळण्याची जबाबदारी प्रत्यक्ष परमात्मा घेत असतो. बरोबर ना? मी आमच्या गुरुवारांच्या मुखातून ऐकले, जेव्हा म्हणजे त्यावेळेला जेव्हा ते लहान होते, आळंदीमध्ये शिकत असताना श्री गुरु राऊत महाराज, शेजारच्या गावात मोशी आणि आळंदी किती लांब एवढी. मोशीला मजूर करायला गेल्यानंतर तिथं त्या लोकांना माहित नसायचं माऊली ज्ञानोबा आहे कोण. कुठं तुम्ही कुठून आलात महाराज, तुम्ही कुठून आलात? म्हटलं आम्ही आळंदीवर आलो. बरं आळंदी काय आहे? म्हणजे आळंदी तीर्थक्षेत्र आहे. पण तिथं कोण आहे? ज्ञानेश्वर महाराज. ते कोण? एवढी अवस्था होती 3-4 किलोमीटरवरच्या गावामध्ये, एवढी अवस्था होती. माऊली ज्ञानोबांनी 750 वर्षापूर्वी जी क्रांती केली, मधल्या काळामध्ये लोक विसरले. पुन्हा नाथ महाराजांच्या रूपाने ती वरती आली. पुन्हा नाथ महाराजांच्या रूपाने माऊलीचं प्राकट्य झालं. पुन्हा 100 वर्षांनी तुकोबर आले, पुन्हा प्राकट्य झालं. पुन्हा काही दिवस गेले, पुन्हा सद्गुरू जोग महाराज आले. आणि सद्गुरू जोग महाराजांच्या रूपानं आज आळंदी काय, परमार्थ काय, वारकरी संप्रदाय काय, ज्ञानेश्वरी काय, तत्वज्ञान काय, हे जगाला कळतंय. सांगा, कोणतरी तयार होतंय की नाही? कोणतरी तयार होतंय. ही जी परंपरा आहे थोरा मोठ्यांची, ही मरकी परंपरा नाहीये, ही मरक्या लोकांची परंपरा नाही, ही थोरा मोठ्यांची परंपरा आहे. कोणतरी तयार होतंय. तसं एखाद्या घरामध्ये एखादा हरिभक्त महात्मा झाला, त्याची परंपरा चालवण्याकरता कोणीतरी येतच. म्हणून महाराज, ही परंपरा मरकी नाहीये. त्यांच्या आयुष्यभराच्या साधनेचं फळ चांगलं मिळालंय, पुढे चालत राहील. त्यांनी लावलेलं रोपट त्याचा एक चांगला विशाल वृक्ष तयार होतोय. खरोखर ह्या परंपरेचा स्वाभिमान वाटतो. त्या भागामध्ये असा महात्मा होऊन गेला ज्याच्या कार्याला सिद्धी प्रत्यक्ष भगवंतांना द्यावी. म्हणून एकादशी केल्यावर विचार करा, मरणही असं आलं. एकादशी करून, द्वादशी पारणा करून आता मरण आहे. बरं, एकादशी वाटतं बुधवारी होती की गुरुवारी आली होती. एकादशी सुद्धा गुरुवारीच यावी, गुरुवारी एकादशी. त्या गुरुवारच्या एकादशीला, भीष्म द्वादशीला, ज्या द्वादशीला भीष्माचार्याने देह ठेवला, ऐका, ज्या द्वादशीला भीष्माचार्याने देह ठेवला, त्या द्वादशीलाच बाबांनी देह ठेवला. हा एक योगायोगाचा भाग आहे. वारकरी संप्रदायाचे भीष्माचार्य होते नाही भागातले, भीष्माचार्य. बरोबर, भीष्म द्वादशी सार्थ झाली. मग त्यांचं चरित्र काय? आज मला तुम्हाला एक संप्रदायाचा दंडक सांगावा लागेल. यद्यपि सांगू नये, पण मला सांगावं लागेल की कीर्ती मानवाची म्हणू नये, माणसाची कीर्ती सांगू नये. माणसाची कीर्ती सांगू नये, पण महात्म्याची सांगितल्याशिवाय राहू नये. आलं का लक्षात? कीर्तन म्हणजे कोणाची स्तुती करण्याकरता नाही, प्रवचन म्हणजे कोणाची स्तुती करण्याकरता नाही, पण एखाद्या साधकाने केलेली साधना सांगण्याकरता हे व्यासपीठ आहे. आणि ती साधना सांगायची तर ती नुसती सांगून चालत नाही, भाषण केल्यासारखी. तिला माऊलीच्या ओवीचा, संतांच्या प्रमाणाचा आधार घेऊन सांगावं लागते. त्याच्याकरता समोर ओवी घेतलेली आहे की जे देवाच्या मनसे विहित निपजे जे जैसे ते एक ईश्वरोद्देश की जे म्हणतले. ऐका, की देहाकडून, वाणीकडून अथवा मनाकडून विहित कर्म जे घडेल ते ईश्वराच्या उद्देशानं दिलं पाहिजे, केलं पाहिजे. भगवान म्हणतात सर्व धर्मांचा परित्याग कर. मागे जो श्लोक गेला त्याच्या संदर्भात उभी आहे. शरण म्हणजे काय? भगवंताला शरण येणं म्हणजे काय? ह्याच्यावर बोलतोय मगापासून. भगवंताला शरण येणारा भाग्यवान आहे. पण शरण म्हणजे काय? तर जे जे कर्म आपल्याकडून घडतंय ते देवाला अर्पण करणं, हे शरण येण्याचं एक लक्षण मानलेलं आहे. अजून बरीच लक्षण आहेत, त्यातलं हे एक लक्षण आहे. अशा रीतीनं शरणागतीचं लक्षण भगवान म्हणतात. का? कर्म का मला अर्पण करायचं? कारण असं आहे, मग विक्षेप आणि आवरण या निवृत्ती करता प्रयत्न करणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. याच्याकरता गीतेमध्ये सांगितलेले 3 मार्ग, कर्म, उपासना, ज्ञान, या 3 मार्गांचा अवलंब करावा लागतो. जे वेदामध्ये कर्म आहे, जे वेदामध्ये उपासना कांड आहे, जे वेदामध्ये आलेले ज्ञानकांड आहे, ते भगवद्गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने, सूत्र रूपाने, बरं का,
पैकी ह्या ठिकाणी जो ईश्वर शब्द वापरलेला आहे, हा ईश्वर शब्द, ईश्वर उपासना हा उपासना खंडाचा भाग आहे. कसला आहे? उपासना खंडाचा भाग आहे. जे उपासना खंड भगवद्गीतेमध्ये 8 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. बघा, लक्षात घ्या. कर्म केल्यानंतर त्या कर्मातून एकतर पाप किंवा एकतर पुण्य निर्माण होतं. म्हणजे जर संगती चुकवली आहे, त्यातून पाप किंवा पुण्याची निर्मिती होते. पाप केलं किंवा पुण्य केलं ते आता किंवा कालांतराने काय व्हावं लागणार आहे? बघावं लागणार आहे. आता मी एवढे काट्याचे बाण रोवलेत, ते बाण इतके मला आरपार झालेत, एवढं छळतायत. पाप किंवा पुण्याच्यामध्ये त्याचं परावर्तन होतं, बरोबर ना? तर भीष्माचार्य म्हणतात, मी असं काय केलं की ते मलाच भोगायला आलंय? असं मी काय केलं ना मला भोगायला आलंय? मी तर पाहिलंही नाही मी कर्म केलं, मी आजपर्यंत पाप केले म्हणून. कुठे मला माहिती पण नाही मी कुठे पाप केले म्हणून. जेव्हा मला जोवर माहिती आहे तोपर्यंत तरी मी आजपर्यंत कधी पाप केले हे मला पण माहित नाही, म्हणजे पाहिलं नाही मी. देव म्हणले जरा जवळ या. देव असे जवळ गेले, त्यांच्या डोक्यावर हात ठेवला. आता बघा तुम्हाला आठवतंय की नाही? फार कुठल्या तरी जन्मामध्ये कुठल्या तरी त्या काळामध्ये भीष्म राजकुमार होते. राजकुमाराच्या जन्मामध्ये रस्त्यामध्ये एक सरडा आडवा आलाय, तो उचलला, त्याने फेकला, सहज फेकून दिला. का? रस्त्यामध्ये येतोय म्हणून. आसपास काय आहे, बाजूला काय त्यांना माहित नाही. तो सरडा त्याने जो फेकला, तो सरडा काट्यामध्ये अडकला. ते काट्याच्या आरपार झाले, तो सरडा तडमडून गेला. तिथं भीष्माचार्याने प्रश्न केला, देवा जर त्याची परतफड इथं आहे, त्याला मी काट्यावर फेकलं होतं, मला बाणावर का? मला पण काट्यावर फेकायला पाहिजे होतं. भगवान म्हणतात, भीष्मा तसं काही नाही, तेव्हाच साठलेलं त्याचं व्याज होतं. हे सगळं व्याजासकट आलं. म्हणून कधी कधी असं वाटतं ना, एखादं कर्म आलं ना, भोगून संपवलेलं चांगलं असतं का? नंतर व्याज निर्माण होतं महाराज, व्याज निर्माण होतं. कसं काय? एखादा साधी जखम झाली, का झालं? बरं झालं म्हणा, बरं झालं. हातावर होतं, जखमीवर भागलं. पुढे चाललं असतं, हातावर गेलं असतं, जखमीवर भागलं. काय म्हणणं आहे? कसं? ते कर्म भगवंताला अर्पण करावं. आता बघा, भगवंताला अर्पण करावं म्हणजे काय? त्या कर्माचा नाश केला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे कर्माचा नाश तर केला पाहिजे. का? कर्माचा नाश केला म्हणजे पापही नको, पुण्यही नको. पण कर्माचा नाश करण्याकरता दोघं जण समर्थ आहेत. एक तर ज्ञान, एक तर सर्व ज्ञान प्लवय व वृजनम संतरिष्यसी. एकतर ज्ञान किंवा एकतर देव. बघा, आता मी काय म्हणलो, कर्म, उपासना, ज्ञान अशी पायरी आहे, बरोबर ना? कर्मापासून ज्ञान किती लांब आहे? लांब आहे. ज्ञान लांब आहे, पण जवळ काय कर्मापासून? तो उपासना. पहिली उपासना. पहिला कोण लागतो? देव लागतो. एक ब्रह्मार्पण कर्म करणं, ब्रह्मार्पण करणं हा पण अवघडाचाच भाग आहे. का? ब्रह्म कळणं पण किती कठीण आहे ना. ब्रह्म कळणं तरी सोपं आहे का? ब्रह्म कळणंही अवघड आहे महाराज. म्हणून त्या ब्रह्माला ईश्वर मानून, त्याला मायेची उपाधी मानून, शास्त्राने सांगितलं ना, मायोपाधिक ब्रह्म म्हणजे काय? माया विशिष्ट चैतन्य म्हणजे काय? ईश्वर. ब्रह्माचं माया विशिष्ट चैतन्य स्वरूप म्हणजे काय? ईश्वर. त्याला मानून त्याच्या उद्देशाने कर्म केलं म्हणजे कर्मापासून काय? सुटका आहे. बघा तुम्ही तुकोबाराचं अभंग आहे, धर्माची तू पाप पुण्य. पुढचं महत्वाचं आहे, मद सोडवी पुढे कर्मापासून विस्तारा. हा असा विषय आहे. म्हणजे कर्मापासून सुटका करण्याचं काम एकतर ज्ञान करतं, ज्ञान जाळून टाकतं आणि देव सुटका करून देतो. भगवंताला रणांगणामध्ये अर्जुनाच्या सोबत असताना त्या अर्जुनाला प्रश्न पडला होता, देवा मी करू तरी काय? समोर माझे गुरु पडलेत, माझ्या समोर माझे आजोबा आहेत, मारू का नको? मारलं तर ती हत्या घडते, गुरु हत्या घडते. न मारलं तर माझ्याकडून माझा धर्म बुडतोय. काय करू? धर्म वाजवत होतो. देव म्हणले चालणार नाही, मारावं तर लागेल. का? मी सांगतो म्हणून मारावं लागेल. इतिहास येतो, कर्ण जेव्हा त्याचं चाक फसलंय खाली, फसलेलं चाक कर्ण काढतोय, त्याच्या हातामध्ये शस्त्र नाही. देव म्हणतात बघू नको, मारवाट, उडव मस्तक, मारवाट.
अर्जुन म्हणतो देवा चालेल कसं, याच्या हातामध्ये शस्त्र नाही. मारबाण. तुझं पोरग अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये अडकलाय. किती जणांनी हल्ला केला, त्याच्या हातामध्ये शस्त्र होतं नाही. तुझी पत्नी भर दरबारामध्ये वस्त्रहरण चाललंय, हा हसत होता. बघ मार बाण. अर्जुनानं बाण मारून त्याला मारणार, त्याला घायल केला होता संपूर्ण. देव त्या जवळ गेले, त्या कर्णाच्या जवळ गेले. कर्णाच्या जवळ गेल्यावर कर्णाला सांगितलं, कर्णा तू मरणार एवढं मात्र डेफिनेटली खरं आहे. आता तू डेफिनेटली मरणार, तू मरणार म्हणजे मरणार, पण शेवटचं दान दे आता. देवा तुला आता काय दान पाहिजे माझ्याकडून? मला दान पाहिजे. काय दान पाहिजे? देव म्हणले तुझे दात पाहिजे. माझे दात कशाला? मला पाहिजे. सांगा आता, तुमचे दात तुमच्या उपयोगाचे आहेत कधीपर्यंत? जोवर तोंडामध्ये तोपर्यंत. पाडल्यावर तुमच्या तर उपयोगाचे काय, त्याच्या उपयोगाचे काय? उपयोगाचे कोणाचे नाही. पडल्यावरती कोणाच्या उपयोगाचं नाही. पण मला तुझे दात पाहिजे. का पाहिजे? तू द्रौपदीला हसलास, तू अभिमन्यूला हसलास. जेव्हा अभिमन्यूला लाथ मारली जयद्रथाने वगैरे सगळे, तेव्हा तुम्ही हसत होते, तुम्ही लोक हसत होते. म्हणून मला तुझे दात पाहिजे. कर्ण भिडता समरांगणी, बाणे व्यापिला रणी, मागसी पाडोनी तेथे दात त्याचे. म्हणून हरितू निष्ठुर निर्गुण अभंग आहे. कर्णाचे दात का मागितले? कर्माची परतफेड म्हणून मागितले महाराज. याच्याकरता कर्म इतकं बलवत्तर ते भोगावं लागतं. पण तेच कर्म जर भगवंताच्या उद्देशानं केलं, भगवंताला अर्पण करून केलं, तर त्यातून पापही निर्माण होणार नाही, त्यातून पुण्यही निर्माण होणार नाही. महाराज पाप घातक असं समजू नका. फक्त पाप घातक नाही, पुण्य पण घातक आहे. पापही निर्माण होणार नाही, पुण्यही निर्माण होणार नाही. याच्याकरता ते भगवंताला काय केलं पाहिजे? अर्पण केलं पाहिजे. मा करो येतो काय तो श्लोक काय सुरत आहे. मा करो येतो भूर माते समस्तु कर्मणी. असो सर्व कर्म काय केली पाहिजे? भगवंताला अर्पण केली पाहिजे. कशी? वन्नीची ज्वाळा देशी, विलया जाय आकाशी, क्रिया देशी, शून्य माझी. तसं एखाद्या ठिकाणी भट्टी लावली किंवा शेकोटी लावली, तिची ज्वाळा वरवर निघते, वर निघाल्यावर ती गायब होऊन जाते. तशी क्रिया करताना ती क्रिया अशी करशील की ती क्रिया गायब झाली पाहिजे, तिचा मागून शिल्लक नाही राहिला पाहिजे. बीज भाजवणी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. एखादी बीज भाजलं, त्याची लाही तयार झाली, त्या लाही पासून पुन्हा साळी निर्माण होणार नाही. तसं कर्म कर. कसं? ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणतील. असो आता 6 वाजलेच आहेत. 5 मिनिटं फक्त बोलतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. कर्म ईश्वराच्या उद्देशाने कसे करावे, या ठिकाणी विहित शब्द वापरलाय. विहित नेपेचे जैसे विहित कर्म. आज आपण सर्वजण या ठिकाणी बसलोय. मग असे बोलून गेलो की साधूला सुतक नसतं, कारण त्याने सुतक फेडलेलं असतं. फिटले सुतक जन्म मरणाचे, मी माझ्या संकोचे दुरी झालो. महाराज, एखादा संन्यासी व्यक्ती ज्याप्रमाणे आपलं पिंडदान करतो ना संन्यास घेण्याच्या अगोदर, त्याप्रमाणे या महात्म्याने आपलं पिंडदान अगोदरच केलेलं असतंय. तुकोबायांच्या भाषेत सांगतो. तुका म्हणे जीव पिंड तुझे हाती, देवने निश्चिंती मानियली. किंवा पिंड पदावरी दिला आपुलिये करी. पिंड म्हणजे काय? तर देह. भाताचा पिंड, तो पिठाचा पिंड कोण देवाला समर्पण करेल ना करेल, पण जिवंतपणे हा पिंड देवाला देऊन टाकला. म्हणजे माझं सुद्धा मी जिवंत असतानाच फेडलं की भूमिका या महात्म्यांची आहे, म्हणून त्यांना सुतक नसतं. पण आपण हे 13 दिवस पाळले, हे काय आहे? शास्त्राची आज्ञा आहे. हे पण काय आहे? शास्त्राची आज्ञा आहे. का आज्ञा आहे? त्याचं कारण नाथ महाराजांनी भागवतात सांगितलंय. पितृस्वरूपी मी जनार्दन, खाद्य मुख्य संकल्प जाण, पितृस्वरूपी जनार्दन, त्या मज नैवेद्य नार्पित जाण, विरुद्ध सर्वतात श्राद्ध. श्राद्धामध्ये मुख्य संकल्प काय? तर पितरांच्या स्वरूपामध्ये
पितरांना दिलेला भाग कोण ग्रहण करतो, तर मी देव ग्रहण करतो, मी ग्रहण करतो असं नाथाने सांगितल्यामुळं आपण जे श्राद्ध करतोय हे 13 दिवसात जे काही केलं, हा जो उपयोग केला, हे पितर नाही घेत, देव घेतो. त्यांना फक्त त्याचा सूक्ष्म भाग म्हणजे पुण्य मिळतं असा भाग आहे. म्हणून आपण हा 13 दिवस हा भाग सगळा सांगोपांग पूर्ण केला. आज 13 दिवसामध्ये केलेलं अन्नदान, दिलेला गोग्रास, त्याहून केलेलं नामस्मरण, केलेली उपासना, केलेलं जप तप जास्त इफेक्टिव्ह आहे. का तर काळ वेळ नाम उच्चारता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती, रामकृष्ण नाम सर्व दोषहरण, जडजीवा तारण हरी एक, हरिनाम सार उपमा त्या देवाची कोण माने. शेवट महत्वाचा, ज्ञानदेवा सांग पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. त्यांनी त्यांच्या उद्धाराचा मार्ग आधीच सोपा केलाय. त्यांनी त्यांच्या उद्धाराचा मार्ग आधीच सोपा केलाय. फक्त आता काय की त्यांच्या संगतीमध्ये आपण जेवढे होतो, आपण आपला उद्धार कसा करून घ्यायचा याच्याकरता या 13 दिवसामध्ये, जसं आज महाराजांच्या घरी हे सगळं घडलं, तसं आता इथपासून पुढे तुम्ही फक्त नजरच ठेवा आपल्या घरातला पोट खपतोय. 13 दिवस काय करायचं याचा उद्देश लक्षात असू द्या. का दुसऱ्याच्या मरणावरून, बघा, दुसऱ्याच्या मरणावरून आपण आपलं जगणं निश्चित करावं. वाक्य लक्षात घ्या, दुसऱ्याच्या मरणावरून आपण आपलं जगणं निश्चित करावं. अरे हा असाच मेला, पण तो तसा का मेला हे लक्षात घ्या ना. अरे पण यांना द्वादशीला मरण आलं, तेही भीष्म द्वादशीला उत्तरायणात मरण आलं, का आलं हे लक्षात घ्या ना. का मरण कसं यावं, मरण कसं यावं हे जगण्यावर अवलंबून आहे. बघा, मरण कसं यावं हे जगण्यावर अवलंबून आहे. एक गाणं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जब यमुना जी का तट हो, जेव्हा प्राण तसे निघले, देवा जेव्हा माझ्या देहातून प्राण निघतील तेव्हा तू माझ्या समोर असावं, ही प्रार्थना करायची. आणि ती प्रार्थना पण देव कोणाशी ऐकतील, ज्यानं आयुष्यभर केलेलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ही ओवी जो जागला ना, मी आता वाचलेली ओवी, जे देह वाचा मनस आहे, ओवी जो जागलाय त्याचा आणि त्याचाच फक्त शेवट गोड होणार. त्याने फक्त म्हणावा शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. ज्यानं वर्षभर अभ्यास केलाय त्यानं पेपरला बसावं. ज्यानं परीक्षेच्या आदल्या दिवशी पुस्तक उघडलंय त्याचा आपण गॅरंटी देऊ शकत नाही, त्याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही महाराज. म्हणून तुकोबराने सांगितले, भविष्याचे माथा भजन निदावे सर्वथा. भविष्यामध्ये आता रिटायरमेंट येईल तेव्हा टाळ घेईन, तेव्हा माळ घेईन, तेव्हा कीर्तन भरेन, हा विषय मला डोक्यातून डिलीट करून टाकायचा. आता त्या लग्नाच्या मंडपामध्ये बिचारा तो ब्राह्मण म्हणतो, आता सावधान. कसलं सावधान, कसलं काय, हे काय सावधान आहे का? म्हणून महाराज सावधान होण्याची वेळ आहे. सावधान जो झाला, रामदास स्वामी प्रत्यक्ष मंडपाच्या लग्नाच्या मंडपात सावधान झाले की, ज्या लग्नाच्या मंडपामध्ये आपली, जाऊ दे सांगत नाही मी आता, त्या लग्नाच्या मंडपामध्ये लोक भोगाची स्वप्न बघतात, त्याच लग्नामधून निघून त्यांनी योगाची वाट दाखवली. लक्षात घ्या, याला म्हणतात सावधान होणं. म्हणून सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. वेळेत सावध होणं, वेळेत भगवत दिशेनं कर्म करणं, ही मनुष्य जीवनाची दिशा आहे. ज्या दिशेला चालल्यावर तुमची दशा पालटणार आहे, याच्याकरता सावध होऊन आज या आपल्या सर्व कुटुंबाच्या सानिध्यामध्ये, सर्व ग्रामस्थांच्या सानिध्यामध्ये हरिभक्तीपरायण वैकुंठवासी किरटपकर महाराजांच्या स्मृत्यर्थ आपण जर खरोखर संकल्प केला की आजपासून, या क्षणापासून माझ्या जीवनाचा उद्देश फक्त भगवान परमात्मा असेल, माझ्या कानाचा उद्देश फक्त संतांचं वाक्य श्रवण करणं असेल, माझ्या मुखाचा उद्देश फक्त आणि फक्त भगवंताचं नाम आणि कीर्तीचं गान असेल, तर आणि तर आम्ही जगलोय असं सार्थक, हे खऱ्या अर्थाने सार्थक ठरेल. म्हणून माझ्या सर्वांनी सावध होणं, परमार्थाला लागणं, हीच खरोखर महाराजांच्या चरणावरती एक श्रद्धांजली ठरेल. याच्याकरता आपण सर्वांनी आज इथून जाताना, भले मी लहान आहे, लहानाकडून मोठ्या लोकांची अपेक्षा करू पण नाही, लहानाकडून काही चुकलं असेल तर ते क्षमा असावी, पण जे बरोबर असेल
त्यातून हा भाग माझ्या सर्वांनी आपल्या घरी नक्की घेऊन जावा आणि सावध होण्याचा नक्की प्रयत्न करावा. झालेली वाक्पुष्पांजली श्री भगवान पंढरीराया शरणी विदित करतो. माझे सद्गुरू महाराज माऊली ज्ञानोबराया, शांतीब्रह्मनाथ महाराज, जगद्गुरु श्रीमंत तुकोबराय, सद्गुरू जोग महाराज या सर्वांच्या चरण कमलावरती ही आदरांजली, ही शब्दसुमनांजली वाहतो. आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य वैकुंठवासी किरडकर महाराजांना सुद्धा या ठिकाणी एक श्रद्धांजली अर्पण करतो. आणि येत्या काळामध्ये जसे ह्या फॅमिलीचे आमचे ऋणानुबंध पहिल्यापासून आहेत ते अजून दृढ होत राहू आणि कुटुंबाकडून परमार्थ अजून मोठ्या ताकदीचा होवो याच्याकरता एक प्रार्थना करतो. कारण आम्ही पाहतो की जो महात्मा या कुटुंबामध्ये पंढरीरायाच्या कृपेने जन्माला आलाय त्याच्याकडे पाहून असं वाटतं बरोबर बाबांचं कार्य थांबणार नाही, बाबांचं कार्य पुढे चालतच राहणार आहे. याच्याकरता त्याला पण माझ्याकडून एक शुभेच्छा. मी त्याला काही शिकवत नाही, पण तरी मला गुरु मानतो हे विशेष मानलं पाहिजे. का शिबिरामध्ये फक्त तेवढी भेट, वर्षातून एक भेट फक्त शिबिरामध्ये, पण गुरुवारी भाऊ असतील, गुरुवारी भाऊंचं मार्गदर्शन आहे. लहानपणी जगन्नाथ अण्णांचं मार्गदर्शन, तेव्हाच डोक्यावरती हात पाडला तेव्हाच त्याचा उद्धार झाला. आणि खरोखर याच्याकरता आपण सर्वांनी संघटित राहा. सर्वांनी हे कार्य पुढे नाही, फक्त कुटुंब नाही, फक्त ग्रामस्थ नाही, तर सर्व वारकरी संप्रदायाने जबाबदारी घ्या. सर्व परिसरातील सर्व भाविकांनी जबाबदारी घेऊन हे कार्य आपल्याला वाढवायचं. लक्षात घ्या, ज्ञानाचा, नामाचा, भक्तीचा प्रचार होणं ही त्या महात्म्यांना श्रद्धांजली असणार आहे. म्हणून वाक्पुष्पांजली या ठिकाणी सर्वच करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.